व्हिडिओ मिळवण्याकरिता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कष्टी चंद्रपूरमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या आपल्या मराठी निबंधाचा विषय आहे संविधान दिवस. मित्रांनो, हा निबंध तयार करण्यापूर्वी मी इथे काही कच्चा आराखडा स्क्रीनवर दाखवलेला आहे. याचा उपयोग करून हा निबंध तयार करण्यात आलेला आहे. चला तर मग सुरू करूया आजचा मराठी निबंध. शपथ घेतली भारताने नवा उजाड घडवण्याची, न्याय समता बंधुतेची नवी दिशा दाखवण्याची. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. लोकशाहीची खरी ओळख तिच्या संविधानात असते. भारताचे संविधान देशातील प्रत्येक नागरिकाला समानता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता यांचा अधिकार देणारे सर्वोच्च कायदे पुस्तक आहे. या महान संविधानाची स्वीकार प्रक्रिया 26 नोव्हेंबर 1949 रोजी पूर्ण झाली. म्हणून दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. अक्षरांच्या त्या ग्रंथात आपला स्वाभिमान आहे, प्रत्येक नागरिकामध्ये लोकशाहीचा मान आहे. 26 नोव्हेंबर 1949 हा भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. याच दिवशी भारताच्या संविधानाला स्वीकार करण्यात आले. संविधानामुळे भारत एक लोकशाही प्रजासत्ताक देश बनला. देशातील प्रत्येक नागरिकाला समान न्याय, स्वातंत्र्य, सुरक्षितता आणि प्रतिष्ठा मिळावी हे संविधानाचे उद्दिष्ट आहे. यामुळे नागरिकांना संविधानाचे महत्त्व समजावे, ते वाचावे आणि त्यातील मूल्ये जीवनात उतरवावीत यासाठी संविधान दिवस साजरा केला जातो. अधिकारांची कवच कुंडले, कर्तव्याची पवित्र साथ, संविधान हा आपल्या लोकशाहीचा भक्कम हात. संविधान सभेची स्थापना 1946 मध्ये झाली. विविध समित्यांनी जवळपास 2 वर्ष 11 महिने चर्चा, वादविवाद, सुधारणा, विचारमंथन झाले. 299 सदस्यांनी विविध देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून भारतीय परिस्थितीला साजेसे संविधान तयार केले. देशातील विविध भाषा, प्रांत, संस्कृती आणि समाज घटक यांना न्याय मिळेल यांची विशेष काळजी घेऊन यामुळे भारतीय संविधान जगातील सर्वात व्यापक, समावेशक, दूरदृष्टी असलेले आणि प्रगतिशील संविधान मानले जाते. संविधान निर्मितीची प्रक्रिया अत्यंत विचारपूर्वक आणि संयमाने पार पडली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी घडला देशाचा ध्यास, समतेच्या या मंदिराने दिलं जगातला नवा प्रकाश. समतेच्या या मंदिराने दिलं जगाला नवप्रकाश. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी सामाजिक न्याय, समान संधी, मानवाधिकार, धर्मनिरपेक्षता, आर्थिक समता आणि स्वातंत्र्य यांचा ठाम आग्रह धरला. अस्पृश्यता निर्मूलन, आरक्षण व्यवस्था, समानतेचे तत्व, सामाजिक न्याय, महिलांचे हक्क, कामगारांचे संरक्षण आणि दुर्बल घटकांचे संरक्षण ही त्यांची मोठी देणगी आहे. म्हणूनच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. जवळजवळ 3 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर जगातील सर्वसमावेशक आणि सर्वात मोठे संविधान तयार झाले. संविधान नागरिकांना 6 प्रमुख हक्क देते. समानता, स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, शिक्षणाचा हक्क, स्वातंत्र्य शोषणाविरुद्धचा हक्क, सांस्कृतिक घटनात्मक उपायांचा हक्क. हे हक्क नागरिकांना न्याय देतात आणि अन्यायापासून संरक्षण करतात. मूलभूत
जसे हक्क मिळतात तसे कर्तव्यही येतात. संविधान नागरिकांना पर्यावरण संरक्षण, राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय प्रतीकांचा आदर, सार्वजनिक मालमत्तेचा आदर, वैज्ञानिक दृष्टिकोन, स्त्री पुरुष समानतेचा आदर यासारखी महत्त्वाची कर्तव्ये सांगते. लोकशाही व धर्मनिरपेक्षता. भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक आहे. प्रत्येक नागरिकाला धर्म स्वातंत्र्य आहे आणि शासनाची सत्ता जनतेकडे आहे. केंद्र राज्य रचना व स्वतंत्र. न्याय व्यवस्था केंद्र आणि राज्य सरकारांची स्पष्ट विभागणी केली असून न्याय व्यवस्था स्वतंत्र, निष्पक्ष आणि स्वायत्त आहे. धर्मनिरपेक्षतेच्या तत्वानुसार प्रत्येक व्यक्तीला कोणताही धर्म स्वीकारणे व आचरण करण्याची मुभा आहे. केंद्र राज्य रचना. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या अधिकारांची स्पष्ट विभागणी केली आहे, ज्यामुळे प्रशासन सुयोग्यपणे चालते. अधिकारांच्या रक्षणासाठी कर्तव्याची साथ दिली. संविधानाच्या छायेखाली लोकशाहीची वाट मिळाली. संविधान दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना संविधानाची ओळख होते. संविधानातील हक्क आणि कर्तव्याची माहिती मिळते. लोकशाही मूल्यांची जपणूक करण्यास प्रेरणा मिळते. हक्कांसोबत कर्तव्ये पार पाडण्याची जाणीव होते. लोकशाही व घटनात्मक मूल्यांचा प्रसार होतो. सामाजिक एकात्मता, बंधुता आणि समानतेची भावना मजबूत होते. संविधानातील मूलभूत हक्क, कर्तव्ये, राज्य धोरणाची तत्त्वे तसेच न्याय व्यवस्था आणि लोकशाहीची रचना यांची माहिती प्रत्येक नागरिकाला असणे गरजेचे आहे. संविधान दिवस नागरिकांना आपली जबाबदारी आणि देशाप्रती कर्तव्याची आठवण करून देतो. संविधान दिवस हा केवळ साजरा करण्याचा दिवस नाही, तर आपल्या लोकशाहीच्या मूल्यांची आठवण करून देणारा दिवस आहे. संविधानामुळे देश एकत्र राहतो आणि सामाजिक सौहार्द टिकून राहते. या ग्रंथाचे रक्षण करू हीच कर्मभूमीची शपथ. या ग्रंथाचे रक्षण करू हीच कर्मभूमीची शपथ. नियम मूल्य आदर्शांनी भारत हो अधिक समर्थ. नियम मूल्य आदर्शांनी भारत हो अधिक समर्थ. विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान व प्रेरणा निर्माण करण्यासाठी विविध शालेय उपक्रम राबवले जातात. वाचन, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा, संविधान प्रस्तावनेचे सामूहिक वाचन, जागरूकता रॅली किंवा पोस्टर प्रदर्शन इत्यादी उपक्रम घेतले जातात. आज जागतिकीकरणाच्या युगात भारतीय संविधानाने दाखवलेला मार्ग अधिक महत्त्वाचा ठरतो. समानता, लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि हक्कांचे रक्षण करणाऱ्या या दस्तऐवजांमुळे भारत एकजूट राहतो. संविधान दिवस आपल्याला आठवण करून देतो की देशाची प्रगती नागरिकांच्या कर्तव्यपरायणतेवर आणि संविधानिक मूल्यांवर पालनावर अवलंबून आहे. या उपक्रमांमुळे मुलांमध्ये भावनात्मक मूल्यांची आदर भावना तयार होते. संविधान दिवस हा आपल्या लोकशाहीचे पायाभूत मूल्य दृढ करणारा उत्सव आहे. भारतीय संविधान फक्त कायदे नसून ते सामाजिक न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचे प्रतीक आहे. नागरिक म्हणून आपण हक्कांसोबत कर्तव्याचेही पालन करणे हीच संविधानाला दिलेली खरी आदरांजली ठरते. संविधान हा आपल्या देशाच्या प्रगतीचा मार्गदर्शक असून त्याचे रक्षण करणे हीच खरी देशसेवा आहे. चला, संविधान सांगतंय एकजुटीने पुढे जाऊ. संविधान सांगतंय एकजुटीने पुढे जाऊ. न्याय स्वातंत्र्य समतेच्या प्रकाशात नवभारत घडवू. न्याय स्वातंत्र्य समतेच्या प्रकाशात नवभारत घडवू.
धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा.